की सबुरीने घ्यावं लागते. ज्याच्या हाती असते त्यांच्या पाठीमागे लागून घ्यावं लागते. काही विरोधक त्याचा जर बाऊ करतील आणि असलेल्या त्यांना सेवा देण्याचं काम करतील तर आपल्या पदरामध्ये ते पडणार नाही. आणि म्हणून आपल्या समाजाला विनंती करतो की संतपणे आपण घ्या. राज्यामध्ये फक्त धनगर समाजाचा विचार जर कोणी केला असेल तो भाजपने केला. धनगर आरक्षण हा मुद्दा 1986 पासून मी हाती धरलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शंकररावजी चव्हाणचा पहिला मेळावा स्टेडियम ग्राउंडला मी घेतलेला आहे. विधान परिषदेची मला संधी मिळाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक केलं की एखाद्या प्रश्नावर विधान परिषद 1 किंवा 2 वेळेस स्थगित होते, परंतु माझे सहकारी मित्र राम हरे पुन्हा आमदार आणि आम्ही या प्रश्नावर 4 वेळेस स्थगिती दिली विधान परिषदेला. मी तुम्हाला खात्री देतो, कारण हे प्रेसिडेन्शियलचा ऑर्डर असल्यामुळे किचकट प्रक्रिया आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये करू, परंतु टेक्निकल अडचण आल्यामुळे त्यांनी 50% सवलती आम्हाला दिल्यात. जे आदिवासीच्या मुलांना शिक्षणाच्या असतील, ज्या काही 22 GR काढून आदिवासींना ज्या सवलती आम्हाला दिलेल्या आहेत, आज राज्यामध्ये जवळपास 1 लाख विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकतात. मला खात्री आहे की मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेब हे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तो आम्ही त्यांना सोडण्यासाठी पूर्णपणे आटोकाट प्रयत्न करेन. मी एवढंच सांगतो समाजाला की सबुरीने घ्यावं लागते. ज्याच्या हाती असते त्यांच्या पाठीमागे लागून घ्यावं लागते. काही विरोधक त्याचा जर बाऊ करतील आणि असलेल्या त्यांना सेवा देण्याचं काम करतील तर आपल्या पदरामध्ये ते पडणार नाही. आणि म्हणून आपल्या समाजाला विनंती करतो की संतपणे आपण घ्या. राज्यामध्ये फक्त धनगर समाजाचा विचार जर कोणी केला असेल तो भाजपने केला. याच्या आधी या देशामध्ये कधीही लोकसभेचा सदस्य नव्हता, राज्यसभेचा सदस्य महात्मे साहेब होते. दुसऱ्यांदा मला दिलं आणि ते सुद्धा माझी मागणी सुद्धा नव्हती. मी विचारही केला नाही की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या देशाच्या उच्च हाऊसमध्ये भारतीय जनता पक्ष मला स्थान देईल. त्यांना मी त्यांचा ऋणी आहे की आणि ते दिलेलं उच्च स्थान मी खालच्या स्तराच्या माणसासाठी उपयोगी ठरवणार आहे. एवढीच मी आपल्या मार्फत श्रेष्ठींना आणि जनतेला आश्वासन